अमुक आरोपीला कलम 302 नुसार फाशीची शिक्षा सुनावण्यात आली किंवा तमुकवर कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। ही वाक्य आजपासून इतिहास जमा झाली आहेत। याचं कारण आजपासून या कायद्यांची नावं बदलली गेली आहेत। देशात इंग्रजांच्या काळापासून जे कायदे लागू होते त्यात आता बदल करण्यात आलेत। 3 गुन्हेगारी कायदे हे 1 जुलैपासून वेगळ्या नावाने ओळखले जाणार आहेत। यासाठी डिसेंबर 2023 मध्ये संसदेत मंजुरी देखील मिळालेली आहे। देशभरात लागू होणारे हे कायदे कोणते आहेत, त्यांची बदललेली नावं काय असणार आहेत आणि या कायद्यानुसार कोणकोणत्या गुन्ह्यांची शिक्षा बदलणार आहे, हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com मध्ये आपलं स्वागत आहे। इंग्रज काळापासून लागू असलेल्या देशातील फौजदारी कायद्यात आता बदल झालेत। यानुसार 3 नवीन फौजदारी कायदे 1 जुलैपासून लागू होत आहेत। भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या कायद्यांची 1 जुलैपासून अंमलबजावणी होणार आहे। या नवीन कायद्यांमुळे देशाच्या न्यायिक व्यवस्थेत व्यापक बदल होणार असून ब्रिटिशकालीन कायदे आता इतिहास जमा होणार आहेत। ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया कायदा, भारतीय पुरावा कायद्याची जागा आता 3 नवे कायदे घेतील। या तिन्ही विधेयकांना 21 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारनं लोकसभेत मंजुरी दिली होती, तर राज्यसभेत 25 डिसेंबर 2023 रोजी मंजुरी मिळाली। राष्ट्रपतींनीही याला मंजुरी दिल्यानं या कायद्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे। भारतीय दंड संहिता 1860 आता भारतीय न्याय संहिता 2023 या नावानं ओळखली जाणार आहे। गुन्हेगारी प्रक्रिया संहिता 1898 आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, तर भारतीय साक्ष अधिनियम 1872 आता भारतीय साक्ष अधिनियम या नावानं ओळखले जाणार आहेत। नवीन कायद्यात भारतीय दंड संहितेतील 511 कलमांऐवजी 358 कायदे असतील। नवीन कायद्यांमुळे न्यायालयीन व्यवस्थेत बदलांसह तांत्रिक प्रगती होतीये असं सांगितलं जात आहे। न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब कमी होऊन ऑनलाईन फायलिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्षीदारांचं म्हणणं ऐकण्यावर भर देण्यात येईल। काश्मीर ते कन्याकुमारी आणि द्वारका ते आसाम पर्यंत संपूर्ण देशात एकच न्याय व्यवस्था लागू होईल असं सांगण्यात येत आहे। नवीन कायद्यांची वैशिष्ट्ये काय आहेत त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। फौजदारी खटल्याचा निकाल सुनावणीनंतर 45 दिवसात जाहीर करणं आता बंधनकारक असेल। पहिल्या सुनावणीच्या 60 दिवसांच्या आत आरोपपत्र निश्चित करणं अत्यावश्यक असणार आहे। महिला, लहान मुलांच्या गुन्ह्यांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करावा लागणार आहे। 90 दिवसांच्या आत पीडितांना खटल्याच्या प्रगतीबाबतची माहिती द्यावी लागणार आहे। बलात्कार पीडितेचा जबाब महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तिच्या पालक किंवा नातेवाईकांच्या उपस्थितीत नोंदवला जाईल। वैद्यकीय अहवाल 7 दिवसात येणं आवश्यक आहे। संघटित गुन्हे आणि दहशतवादी कृत्यांची स्वतंत्र व्याख्या करण्यात आली आहे। मुलांची खरेदी आणि विक्री या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात येईल। बालकांवर बलात्कार केल्यास आजन्म जन्मठेप आणि मृत्यूदंडाची तरतूद नव्या कायद्यानुसार करण्यात आली आहे। नवीन कायद्यात महिला आणि मुलांवरील गुन्हे, खून आणि राज्याविरुद्धच्या गुन्ह्यांना प्राधान्य देण्यात आले। एखादी व्यक्ती आता पोलीस ठाण्याला प्रत्यक्ष भेट न देता इलेक्ट्रॉनिक मार्गाने तक्रार करू शकते। यामुळे पोलिसांकडून तत्पर कारवाई करणं सुलभ आणि वेगानं होऊ शकतं। 0 FIR लागू केल्यानं एखादी व्यक्ती अधिकार क्षेत्राचा विचार न करता कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार करू शकते। पोलीस कारवाईची व्हिडिओग्राफी सक्तीची करण्यात आली आहे। साक्षीदारांच्या संरक्षणासाठी साक्षीदार संरक्षण योजना लागू करण्यात आली आहे। आत्महत्येत प्रथमदर्शनी कारणांचा अहवाल 24 तासात पाठवणं बंधनकारक असणार आहे। सामान्य गुन्ह्यातील आरोपी सापडला तर त्याला 6 तासांच्या आत जवळच्या ठाण्यात हजर करणं बंधनकारक असणार आहे। या 3 कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं विविध केंद्रीय खाती, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि पोलीस प्रमुखांसोबत बैठका घेऊन त्याची तयारी केली आहे। बार काउन्सिल ऑफ इंडियानं आदेश दिलेत की नवीन कायद्यांना 2024-25 च्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात आणि कायदा शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमातही समाविष्ट केलं जाईल। भारतीय दंड संहिता म्हणजे इंडियन पिनल कोड नुसार आधी गुन्हे दाखल व्हायचे, आता या कलमांचे क्रमांकही बदललेत। त्यानुसार काय बदल झालेत ते पाहूया। IPCच्या कलम 124 मध्ये राजद्रोहाशी संबंधित प्रकरणात शिक्षेची तरतूद आहे। आता नवीन कायद्यानुसार राजद्रोहाला देशद्रोह असं संबोधण्यात येईल। कलम 152 नुसार ही कारवाई होईल। IPCच्या कलम 144 नुसार घातक शस्त्र बाळगणं किंवा बेकायदेशीर सभेमध्ये सहभागी होणं यांच्याशी संबंधित होतं। आता भारतीय न्याय संहितेत परिशिष्ट 11 मध्ये याला सार्वजनिक शांततेविरुद्ध गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्यात आलंय। भारतीय न्याय संहितेच्या कलम 187 नुसार बेकायदेशीर सभेबाबत कारवाई होईल। IPCच्या कलम 302 नुसार हत्येच्या प्रकरणात गुन्हा दाखल व्हायचा, आता अशा गुन्ह्यांसाठी कलम 103 नुसार शिक्षा देण्यात येईल।
IPCच्या कलम 307 नुसार हत्येचा प्रयत्न या गुन्ह्यासाठी शिक्षा होत होती. आता अशा दोषींना 109 नुसार शिक्षा सुनावण्यात येईल. IPCच्या कलम 376 हा अत्याचाराचा गुन्हा नोंदवला जायचा. नव्या कायद्यानुसार कलम 63 अंतर्गत शिक्षा होणार आहे. सामूहिक अत्याचाराचा गुन्हा IPCच्या कलम 376 ऐवजी कलम 70 मध्ये शिक्षा देण्यासाठी ठरवण्यात आलाय. IPCच्या कलम 399 नुसार मानहानी प्रकरणात कारवाई व्हायची. नव्या कायद्यानुसार गुन्हेगारी स्वरूपाची धमकी, अपमान, मानहानी यावर कलम 356 नुसार शिक्षा होईल. IPCच्या कलम 420 नुसार फसवणुकीचा गुन्हा नोंदवायचा. आता तो कलम 316 नुसार नोंदवला जाईल. भारतीय संहितेच्या परिशिष्ट 17 मध्ये संपत्तीची चोरी या गुन्ह्याच्या श्रेणीत हा गुन्हा ठेवण्यात आलाय. नवीन कायद्यांमुळे काय बदलणार आहे तेही पाहूया. नवीन कायद्यांमुळे आधुनिक न्याय यंत्रणेत मोठे बदल होणार आहेत. शून्य FIR, पोलिसांकडे ऑनलाईन तक्रारींची नोंद, इलेक्ट्रॉनिक मार्गाने समन्स बजावणं, गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी व्हिडिओग्राफी अनिवार्य करण्यात आलेली आहे. देशभरात आजपासून या नव्या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. याबाबतची घोषणा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं की नवीन कायदे न्याय द्यायला प्राधान्य देतील. ब्रिटिशकालीन कायद्यांप्रमाणे दंडात्मक कारवाईला प्राधान्य दिलं जाईल. हे कायदे भारतीयांसाठी आणि भारतीय संसदेने बनवले आहेत असं शहा म्हणाले. एकूणच नवे फौजदारी कायदे लागू करून न्यायदानाची प्रक्रिया वेगवान करण्यावर भर दिला असल्याचं केंद्राचं म्हणणं आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.